अहो अहो ओ या जरा या. काय झालं हो? काय हो आज साजूक तुपाच्या शिऱ्याचा खमंग वास येतोय. काही विशेष? अहो काही विशेष नाही. चिन्मयानंदाला हवा होता ना म्हणून केलाय. हो का? मलाही द्या बशीभर आणि त्याच्यात थोडेसे बेदाणे आणि बदाम सुद्धा घाला. अहो लंघन आहे ना तुमचं. हो आहे ना. ते कसं विसरेन मी. हा फक्त तुमच्या लक्षात आहे का नाही ते बघत होतो. हो का? हा अहो पण तुमची कुठलीही गोष्ट मी विसरते का कधी? हो नाही ठीक आहे. जा आता निघा आणि माझ्यासाठी काहीतरी काय? अहो निदान पाणी तरी आणा. हो हो का लंघन आहे म्हणून पाण्याशिवाय ठेवणार आहात मला? नाही नाही आणते. हा आप्पा घ्या पाणी घ्या. हा दे. आणि सई आज लंघन आहे बर का त्यांचं. विसरू नको नाही तर देशील काहीतरी खायला. नाही आजी लक्षात आहे माझ्या. नचिकेत तुम्हाला वाटलं होतं तसे नाहीयेत अप्पा. आपली तत्व कधीच सोडत नाहीत ते. काय झालं? नाही अप्पा काही नाही. अरे हा शिट्टीचा आवाज का आला? अहो बटाटे घातले तुकडायला. कशाला? आज प्रसन्नाला आणि शैलेशला बटाटे वडे खायचे. आजच सगळ्यांना असं सगळं चमचमीत आणि छान खायची इच्छा झालीये. सगळ्यांना म्हणजे? हे कांगारू आणखीन कोण? ते काही म्हणाले का अप्पा तुम्हाला? नवीन काही झालंय का? हे जे नवीन काय होणार आहे आणखीन? जा जा तुम्ही जा आतमध्ये जा. हो वा वडा कसला अप्रतिम झालाय. म्हणजे लसूण कोथिंबीर मिरची बेसनाला आणि बटाट्याला अशी साथ दिली छान. अगदी खरं बोलतोस तू. अगदी खरं. आणि त्यात तर चटणी म्हणजे वा वा वा. दादा आपल्या घरातल्या बायका म्हणजे सुगरण आहेत नाही. अरे म्हणजे काय प्रश्नच नाही. उगीच आपलं एवढं दुकान चाललंय का? अरे ह्यांनीच सांगितलेल्या सगळ्या पाककृती आहेत. अरे आप्पा कुठे आहेत? आप्पा आले नाहीत आणि आपण वडे काय खात बसलोय? अरे शैलेश थांब थांब जरा धीर धर. काय झालं? आता काय झालं? नाही नाही घाई घाई खात होते ना. जीभ चावली असेल. हो काय रे? अप्पांशिवाय खायला लागलो ना. शिक्षा मिळाली. नका करू काळजी. आज अप्पांचं लंघन आहे. ते नाही खाणार काही. काय सांगतेस? आधी सांगायचं ना मग. हो ना. मग आणा वडे. कल्पना आण वडे आण. हो हो आणतो. हा आणा आणा. खा आणा एक एक. पण मला एक शंका आहे. कसली शंका? आप्पांना जर का असं वाटलं की वडे खावे तर? अगं बाई ईश्वरा. वहिनी काय झालं? ते आपण वड्याबरोबर पुदिन्याची चटणी लागते. मी केलीच नाही आज. ए, थांबा मग मी आता पुदिना घेऊन येतो. तू चटणी वाटून ठेव. बाबा नका आणू पुदिना. काहीच गरज नाहीये. अप्पांचं लंघन आहे म्हटल्यावर कसं खातील ते? बघा नक्की ना. हो नाहीतर आप्पांचा काय भरोसा. नका करू काळजी. काही झालं तरी अप्पा लंघन मोडणार नाही. हो खा. आणा. अहो घ्या. काढा. अहो ताटलीचा हात काढा आणि हा काढा घ्या.
खूप भूक लागली मला. बस बस नीट बस. हे घे वडे आहेत गरम गरम आणि तुझ्या आवडीचा शिरा. दे. आणि वडे गरम आहेत ना, हळू खा. आवडला का शिरा? हो, बेदाणे आहेत ना, मला कळलं. हा. हे कोणी केलाय हा काढा? अहो मीच केलाय. अरे किती कडू केलाय. ओ इतकी वर्ष तुम्ही काढा करताय पण अजून तुम्हाला धड काढा करायला जमत नाहीये. अहो दुसरा करून आणू का? नको. अप्पा, तुम्ही का नाही खात वडे? खूप छान झालेत. खाल्ले असते. आपण लंघन आहे ना त्यांचं, म्हणून. तू खा हा बाळा. आणखीन आणू का तुला? हो, 2 घेईन मी आरामात. गरम गरम आणते. हा आणते. अप्पा, घ्या ना वडे. मी नाही सांगणार कोणाला. नकोय. अहो तुम्हाला काय हवंय का? आप्पा काढा देऊ का तुम्हाला? तुमचं लंघन आहे ना आज. दे ग दे, काढा दे. हा. रे तो आता काढा देऊन देऊन मला मारायचा विचार आहे का तुमचा? सारखं आपलं काही झालं की काढा घ्या, काढा घ्या, काढा घ्या. अहो आप्पा, सकाळी तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला काढा चालेल म्हणून लंघन असलं की. नकोय मला. वीट आलाय तो काढा पिऊन पिऊन. ए हे सगळं उचला ग. हो आई द्या. अहो द्या. का ते ताट का उचलताय? का वड्यांना माझी दृष्ट लागेल अशी भीती वाटते तुम्हाला? अहो तुमची दृष्ट कशी लागेल? पण आज तुमचं लंघन आहे ना, मग या वासाचा त्रास व्हायला नको म्हणून म्हटलं उचला. हो हो, उचला उचला. जाऊ द्या. हो. अहो आपण लंघन आहे ना तुमचं. लंघन फक्त सूर्यास्तापर्यंत होत. आता सूर्यास्त झाला मी काहीही खाऊ शकतो. आपा त्यांचं प्रिन्सिपल्स ते मॉडिफाय करतात, चेंज करतात त्यांचा कन्व्हिनियन्स बघून. आप्पा खरंच स्वतःला हवे तसे नियम बदलतात का? सुनबाई, अहो चटणी घाला जरा. हो 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 अप्पा, घ्या ना घ्या. बा. आई उत्तम झाले. घे पाणी घे बाळा. मला पाणी नको, मला वडे हवे. अरे बाळा वडे संपले रे. संपले? असे कसे संपले? तू तर म्हणालास तू खूप करशील. अरे तुझ्या आप्पांचं लंघन जसं अचानक संपलं ना, तसे वडे पण अचानक संपले. अप्पांचं लंघन एवढ्या लवकर संपलं? हो. पण मला अजून हवेत वडे. अरे करू हा आपण. उद्या करून देईन मी तुला. हा, लगेच उद्या कर. हा हे बघ पाणी ठेवते इथे.
लंघन फक्त सूर्यास्तापर्यंत होतं. आता सूर्यास्त झाला, मी काहीही खाऊ शकतो. बघ सोडलं की नाही तुला नीट. Yep, you drive really well. थँक्यू. चल बरं आता मी निघते हा, खूप लेट होतोय मला. Yeah, bye-bye. बाय. Hi. So, what's the update? माझा reading, right or wrong? एवढ्या रात्री रिचा सोबत कुठे गेला होता? For coffee. On the way भेटला मला. अचानक भेटली की आधीच ठरलं होतं? No, आधी ठरलं होतं. खरं तर रिचा माझी मैत्रीण आहे, पण हल्ली तुम्ही जरा जास्तच भेटता नाही? Yeah, we have a small secret. सिक्रेट? कसलं सिक्रेट? It's a secret. सांगितलं then secret कसं? अरे हो, बरोबर आहे. But right time आला सांगणार, definitely सांगणार. Anyway, आपणचा फास्टिंग त्यांचं लंघन ना ते कम्प्लीट झालं. You lost. I asked you आपणचा लंघन झालं कम्प्लीट. तुम्हाला कसं कळलं अप्पांचं लंघन होतं? That's not important. Is it completed or not? नाही बोलत नाही. That means I win. नाही, अप्पांचं लंघन फक्त सूर्यास्तापर्यंतच होतं. What? सूर्य what? म्हणजे सनसेट पर्यंतच होतं. See, change केला रूल त्यांनी. He was fasting for whole day. Then suddenly sunset ला काय झालं? हसू नका तुम्ही. Why? It is funny. आधी अप्पा असे नव्हते. काही गोष्टी घडल्या आणि त्यांचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेला. त्यामुळे आमच्या घरचं वातावरणही बदललं. तेच वातावरण. बट ते वातावरण चेंज करणार मी, बदलणार. बदलणार म्हणजे काय करणार आहात तुम्ही? You will know slowly करणार. अजून किती गोष्टी नवीन कळणार आहेत मला काय माहिती. Why? What happened? असं का बोला तू? तुम्हीच म्हणालात तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाता जाता परत आलात तुमच्या प्रेमासाठी, त्या मुलीसाठी. मग हे सगळं का करताय तुम्ही? As I said, it's interlinked. म्हणजे काय? Patience आहे, patience करणार. ठीक आहे, निघते मी. Bye, good night. What happened, Sai? मला कळलंय. What? हेच तुमचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती मुलगी कोण आहे हे मला कळलंय. Really? हो. तिला माहिती तर I love her. then बोलणं का नाही? Or she did not like it. Oh God, this is so confusing. Diggs, get up. Get up. काय झालंय? थांब. No, थांब नाही. Get up. काय कटकट आहे रे तुझी? काय झालं अचानक? वा छान. तुझं खेळून झालं ना की मला सांग, मग मी खेळतो. गेम पॉज केलाय. Diggs गडबड झाला. आता काय झालं? अनइमॅजिनेबल. थिंक पण नाही केला असा गडबड झाला. काय बोलतो भाई? तयारी केली पाहिजे. Hey, what are you doing? भाई तू आता ऑस्ट्रेलियाला जाणार ना, आधीपासूनच तयारी करतो. Shut up, you fool. Shut up. काय झालं? साईला माहिती. काय? I like her. काय बोलतो? मेलो आपण आता. हे बोल भाई, प्रॉब्लेम काय मग? What sort of question is this? हेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. मला सांग, तू ऑस्ट्रेलियाला जायचं अचानक कॅन्सल का केलं?
बिकॉज साईला बोलायचा दॅट आय लव्ह हर. अरे मग डन आहे ना भाई. डन विथ व्हॉट? हे बघ, तू ज्या गोष्टीसाठी स्वतःचा बीपी वाढवत होतास ना, ती गोष्ट सईला आधीच माहितीये. मग कशाला टेन्शन घेतो? आय जस्ट कॉन्ट बिलीव्ह दिस. एवढं टेन्शन घेतलं मी आणि शी ऑलरेडी नोज एव्हरीथिंग. अहो तेच तर, तू कशाला लोड घेतो? ट्रॅफिक क्लिअर आहे, चौथा घेर टाक आणि निघ. साईला प्रॉपरली प्रपोज करायचं डिग्स. भाई ठीक आहे ना, मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? You're talking as if 10 girls ना प्रपोज करतो रोज. भाई मनातल्या मनात तर खूप प्रॅक्टिस झालीये. मी सांगतो ना तुला कसं प्रपोज करायचं. नो नो डिग्स वेट. भाई वेट काय ना का, तुझ्या टेन्शनने आधीच खूप वेट वाढलंय माझं. भाई मला सांग, तुला प्रपोज करायचं आहे ना नक्की? या हा, मग मी सांगतो तसंच कर. हा, उद्या सकाळी आधी सईला फोन कर. साई हा फोन. हा. नमस्कार, चिरंजीव चिन्मयानंद शैलेश केतकर बोलतोय मी. या चिनू इट्स मी. आहेस कुठे तू? आल्यापासून भेटला पण नाहीस मला. भेटणार चिनू, रिलॅक्स. फर्स्ट साईला फोन दे. सईताई, हे सईताई. साईला आवाज देतो. काय झालं रे? नचिकेत दादाचा दूरध्वनी आलाय, घे. बोला. नथिंग, काय नाही. काही नाही बोलायचंय तर मग दूरध्वनी कशाला केलात? नाही नथिंग प्रॉब्लेम, काय नाही. सांगणार साई, बट कॅन यू कम टू माय प्लेस इन द इव्हनिंग 7 PM? अहो पण आज संध्याकाळी. नो इथे येणार तू, मग बोलणार. साई कम ऑन प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. बरं ठीक आहे, मी येते. ऑलराइट, सी यू देन. भेटू. मला चॉकलेट हवं होतं. आता कशासाठी? तू म्हणाली होतीस ना नचिकेत दादाला निरोप दिल्यावर मला एक चॉकलेट मिळेल. मग आता का बोललीस त्याच्याशी? माझं चॉकलेट गेलं आता. हो मी म्हणाले होते, पण पण काय? काही नाही, तू जा, मी देईन नंतर. काय ग? अगं दचकायला काय झालं तुला? कसला एवढा विचार करत होतीस? आई, मला कसं तरी होतंय ग. घे नारळ पाणी पी. अगं पित्त वाढलं असेल ना, बरं वाटेल तुला. आई, मला नाही कळत आहे मला काय होतंय. अपचन झालंय का मग? बरं, आला लिंबाचा रस देते तुला, बरं वाटेल. नाही ग आई, तसं काही नाही होतंय मला. मग म्हणजे एखादी गोष्ट घडल्यावर ती चांगली आहे का वाईट आहे हेच ठरवता येत नाहीये. तुला असं कधी झालंय? अगो बाई, हे काय आता? असं नाही सांगता येणार, पण पायात गोळे येत आहेत, पोटात खड्डा पडल्यासारखं झालंय. अगं आई, तू हसतेस काय? काही नाही ग. अगं तू आता जे सांगितलंस ना, अगदी तसंच मलाही झालं होतं. त्याची आठवण झाली ना म्हणून हसले. म्हणजे? अगं आमच्या लग्नात मंगलाष्टक झालं, अंतरपाठ खाली आला आणि पहिल्यांदाच मी तुझ्या बाबांना बघितलं. तेव्हा अगदी असंच झालं होतं ग मला. म्हणजे हे जे काही घडतंय ते आपल्याला आवडतंय की नाही हे अगदी कळेनासच झालं होतं बघ. पण नंतर आमचा संसार सुखाचा झाला. आता हे सगळं आठवलं ना की अगदी गंमतच वाटते बाई. अगं पण हे सगळं मला माझ्या लग्नाच्या वेळी झालं होतं. तुला आताच का होतंय? मलाही कळत नाहीये.
अगं फार विचार करतेस तू छोट्या छोट्या गोष्टींचा. तर असं कधी कधी नाही कळत आपल्याला, सोडून द्यायचं. आणि आता करा, आता आराम कर म्हणजे बरं वाटेल तुला.